शिवसेना आमदार निलेश राणेजी सध्या आमच्या सोबत आहे। निलेशजी, आज तुम्ही मागाठाण्यामध्ये आहात, लोकांना आवाहन केलं आहे, दोन्ही ठाकरे बंधूची सभा पण सुरू आहे, काय सांगाल? ठाकरे बंधूंची सभा जरी मुंबईमध्ये सुरू असली तरी आज तुम्ही इकडची उपस्थिती बघा। इथे मराठी माणूस राहतो मोठ्या प्रमाणात, कोकणकर राहतो मोठ्या प्रमाणामध्ये, किती गर्दी होती बघा। हजारोच्या संख्येमध्ये इकडे लोक जमतायत। ठाकरेंची किंमत मुंबईमध्ये संपली, महाराष्ट्रात संपली, हे मला आता काही वेगळं सांगायची काही गरज नाही। येणाऱ्या 16 तारखेला जे मतदान होईल त्यामध्ये तुम्हाला दिसेल जे काय उरलं सुरलं होतं ठाकरेंचं ते ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं सगळं संपलेलं दिसेल। मला हे बोलतानाही आवडत नाही, पण आता त्यांनी ती परिस्थिती स्वतःवरूनच ओढून घेतली असल्यामुळे आता काही पर्याय राहिला नाही। उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की मी अस्सल बोलणारे मराठी हिंदू आहेत। देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत का? एक बघा, मुळातच उद्धवजी काय हल्ली जे बोलतात ना त्यांना काय जास्त अर्थ राहिलेला नाही। ते कुठे काही बोलू शकतात, पण मला ते काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही। मी एवढं तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, मुंबईभर आज मी फिरतोय, मुंबईमध्ये जे काय मी बघतोय चित्र, इवन वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये पण मोठा चमत्कार होणार आहे आणि महायुतीचे सर्व उमेदवार जिंकणार आहेत। आणि आता त्यांच्याकडे दुसरं काय सांगायला राहिलेलं नाही, म्हणून टीका शिव्या शाप, त्याच्या पलीकडे उद्धव ठाकरे काय करतात? विकासाचं विजन कुठे आहे? मी काय देणार मुंबईला सांगत नाही, शिव्या, मी हे करून टाकीन, मग हे असे हिंदू आहेत का, मग ते तसे मराठी आहेत का? तुम्ही काय सर्टिफिकेट द्यायला तुम्ही काय कुठलं ऑफिस आहे का? तुम्ही एजंट आहात का? हे बरोबर नाही ना, असं बोलू नका। तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात, तुम्ही मुंबईचं विजन ठेवायला पाहिजे होतं, डेव्हलपमेंट प्लॅन दाखवायला पाहिजे होता, तुम्ही शिव्याशाप देता, हे शोभत नाही उद्धव साहेब। राज ठाकरे यांनी पंतप्रधान आणि सरकारवर टीका केली आहे। त्यांनी सांगितलं आहे की मुंबईला तोडण्याचा हा प्रयत्न आहे, षडयंत्र आहे। राज साहेबांची कॅसेट अडकली आहे, त्यांना ते कधी जमिनीवर नाहीच ना, थेट कार्यकर्त्यांची कधी संपर्क नाही। आता कुठे 4-5 शाखेमध्ये जाऊन आले, कारण का परिस्थिती आणि त्या लेवलवर जावं लागलं। ते कधी असतात सामान्य लोकांमध्ये, ते स्पेशल आहेत, त्यांचं जीवन स्पेशल आहे, त्यांना गरीब माणसाचे प्रश्न कळणार नाहीत। आणि ज्यांच्याकडे एक उमेदवार किंवा एक नगरसेवक किंवा एक आमदार नाही, तो देशाच्या पंतप्रधानावर बोलतो। देशाचे पंतप्रधान कुठे? अहो किती सभासद आहेत भारतीय जनता पक्षाचे, तेवढे ह्यांच्याकडे पद नसतील द्यायला, म्हणून आपण कुठे? देशाचे पंतप्रधान कुठे? मुंबईला ह्या जन्मात तर सोडून द्या, काळात सोडून द्या, युगांमध्ये कधी कोण महाराष्ट्रापासून तोडू शकत? 15 तारखेनंतर ठाकरे बंधूचं काय होणार? शेवटचा प्रश्न। ते घरी बसणार आणि पेटी वाजवणार। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।